सध्या महाराष्ट्रात लोकसभेची रणधुमाळी पाहायला मिळते, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। शिवसेना ठाकरे गट 21, काँग्रेस 17 तर राष्ट्रवादी 10 जागांवर लढणार। संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा। सांगली लोकसभेचा तिढा सुटला। सांगलीची जागा ठाकरे गटाकडे। चंद्रहार पाटीलच सांगलीतून नवियाचे उमेदवार। संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा। भिवंडीची जागा ही शरद पवार गटाचीच। बाळामामा म्हात्रे निवडणूक लढवणार। भिवंडीच्या जागेवर काँग्रेसनेही केला होता दावा। सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडल्यानंतर विशाल पाटील समर्थक आक्रमक। विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार। विशाल पाटील अपक्ष लढणार नाहीत। हायकमांडचा आदेश कार्यकर्ते मान्य करतील। नाराज असलेल्यांची समजूत काढून नाना पटोलेंची प्रतिक्रिया। हायकमांडचा आदेश सगळे कार्यकर्ते मान्य करतात। स्वाभाविक आहे की सांगली असेल भिवंडी असेल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काही ठिकाणी एक कदम आपल्याला मागे होऊ लागतं। विशाल पाटील विश्वजित कदमांच्या भावनांशी सहमत, पण हुकुमशाही विरोधात लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात तर काहींचा त्याग करावा लागतो। संजय राऊतांचे विधान। विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोन्ही सांगलीकर नेत्यांच्या भावनांशी मी सहमत आहे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून। पण शेवटी आपल्याला या देशात हुकुमशाही विरुद्ध लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो। आता लढायचं जनतेच्या कोर्टात। सगळ्यांना पुरून उरणार म्हणून दादांच्या विरोधात कारस्थान। विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल। शरद पवार गट 10 जागांवर लढणार। 7 जागांवर उमेदवार जाहीर। उर्वरित जागांवरील उमेदवार 1-2 दिवसात जाहीर करणार। ठाकरे पवारांची एकत्रित माहिती। सातारा माढा रावेरमध्ये कुणाला संधी, चर्चा सुरू।